तर आज बनवूया अगदी झटपट पण चवीला खूपच छान अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोबी मटारची भाजी। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। मी इथे मटार सोलून घेतलेले आहे, टमाटर आणि कोबी घेतलेले आहे। कोबी इथे कापून घेतली। मी चुलीवरती एक कढई ठेवून घेतली। कढईमध्ये 2 चमचे तेल ओतलं। तेलामध्ये 1 चमचा जिरे घालून घेतले। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातला आणि 2-3 हिरव्या मिरच्या कापून घातल्या। 5-6 कढीपत्त्याची पानं घातली आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालून 2 मिनिटं हे सगळं भाजून घेतलं। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घातली आणि सगळं मिक्स करून याच्यामध्ये हे सोललेले मटार घालून घेतले आणि 2 ते 3 मिनिटं झाकण न ठेवता मटार असेच तेलामध्ये भाजून घेतले। अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतला। आधी आपण याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या, त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढाच लाल तिखट मसाला तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता। आता याच्यामध्ये ही कापलेली कोबी घालून घेतली आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा कोबी मटारची भाजी बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं। आता 5 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलं आणि भाजी परत एकदा परतवून घेणार आहे। चवीपुरतं मीठ घालून घेतलं। कमी आगेवरतीच भाजी शिजवून घ्यायची आहे, नाहीतर भाजी बुडाला लागू शकते। परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं। 5 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलं आणि परत एकदा भाजी परतवून 2 टमाटर भाजीमध्ये कापून घातले। टमाटर घातल्याने भाजीला आणखीनच छान अशी चव येते। सगळं परत एकदा मिक्स करून परत 5 मिनिटासाठी भाजीवरती झाकण ठेवून घ्यायचं। तर आता 5 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता कोबी मटारची भाजी बनून तयार झालेली आहे। वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची। अगदी झटपट पण चवीला खूपच छान अशी कोबी मटारची भाजी बनून तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।